नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत कापूस पिकाबद्दल। बऱ्याच ठिकाणी कापसाची लागवड झाली असेल, लागवड होऊन काही ठिकाणी 20 दिवस, काही ठिकाणी 30 दिवस झाले असतील। तर अशा वेळेस आपल्या पिकामध्ये कुठल्या प्रकारचे रोग आणि कुठल्या प्रकारची कीड येते त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। कारण की हा जो पिरियड आहे आणि हा जो काळ आहे पहिला 30 दिवसांचा अतिशय महत्त्वाचा पिरियड असतो हा आपला। कारण की ह्या पहिल्या 30 दिवसामध्ये जर आपण आपल्या पिकाची जर व्यवस्थित निगा नाही राहिली तर आपलं काय होतं की पुढे जाऊन जेवढं आपलं इच्छित उत्पादन मिळालं पाहिजे तेवढं इच्छित उत्पादन आपल्याला मिळत नाही। त्याच्यासाठी आत्ता आपण आपल्या पिकावरती ह्या स्टेजमध्ये जास्तीत जास्त काम करणं फार इम्पॉर्टंट असतं। आता जास्तीत जास्त काम करायचं म्हणजे काय करायचं तर प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करायचं। आपल्या पिकावरती कीड रोग कशी येणार नाही, आपल्या पिकामध्ये ताकद कशी निर्माण होईल, आपल्या पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रतिकारक शक्ती कशी वाढवेल, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला आत्ता काम करायचे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी माझ्या गेल्या वर्षीच्या कापसाचा माझा सिक्वेन्स बनवला होता, ज्याच्यामध्ये मी लागवडीपासून ते काढणीपर्यंत आपण कसं काम केलं पाहिजे, ह्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये वेगवेगळ्या कीड रोगांवरती लागवडीच्या वेळेस पूर्व मशागत कशी केली पाहिजे, जमीन का तापवली पाहिजे, किती अंतर ठेवलं पाहिजे, कुठलं बियाणं वापरलं पाहिजे, ह्या सगळ्यांवरती मी गेल्या वर्षी चर्चा केली होती। तर माझे गेल्या वर्षीचे व्हिडिओज आहेत, कापसाचे मी सिक्वेन्स बनवलेले आहेत। जर कुणी इच्छुक असेल तर हे व्हिडिओ तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल। पण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं बघणार आहोत ते म्हणजे की आपण आपल्या पिकामध्ये आपण आपल्या रेजिस्टंट पॉवर कशी निर्माण करणार आहोत। कारण की आत्ताचं जर वातावरण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतोय, काही ठिकाणी पाऊसच नाहीये। विदर्भ मराठवाड्यात पण बघितलं तर तीच अवस्था आहे, काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साठलेलं आहे। तर अशा वेळेस काय करायचं आणि काही ठिकाणी अजिबात पाऊस नाहीये, तर काय आपण त्यावेळेस काय उपाययोजना केल्या पाहिजेत। तर हे जे सगळे वातावरणामध्ये होणारे बदल, ही पावसाची अनियमितता, तर हे काय होते आपल्या पिकावरती ताण निर्माण करतात। म्हणजे आपल्या पिकावरती जैविक आणि अजैविक ताण येतो। आता हा अजैविक ताण म्हणजे काय असतो की जो हा पाऊस जो येतोय की पाऊस नाहीच येत, काही ठिकाणी खूप पाऊस पडतोय, खूप हवा आहे, हा वातावरणामधला बदल म्हणजे काय की तो म्हणजे अजैविक ताण। जैविक ताण म्हणजे काय की झाडामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव म्हणजे काय झाला तो जैविक ताण। आता हे जैविक आणि अजैविक ताण जे आहेत ते एकमेकांना पूरक आहेत। जर समजा अजैविक ताण आले की तो जैविक ताणांना घेऊन येतो। अजैविक ताण काय करतात, आपल्या झाडाची जी प्रतिकार शक्ती आहे ती प्रतिकार शक्ती ते कमी करतात आणि ती प्रतिकार शक्ती कमी झाली की बरोबर काय होतं की त्यावेळेस जो आहे तो जैविक ताण यायला लागतो। म्हणजे तिथंच काय होतं, कीड आणि रोग येतात। आता कापसामध्ये जर बघितलं तर ह्या सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रस शोषक कीड येते। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची रस शोषक कीड म्हणजे ती आहे पांढरी माशी। तर आता ही पांढरी माशी जी आहे ती पांढरी माशी कंट्रोल करणं वेळेत फार महत्त्वाचं आहे। कारण की जसं आपल्याला माहिती आहे की रस शोषक कीड काय करते तर आपल्या झाडामधलं, आपल्या पानामधलं जे काही अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य ती शोषून घेते आणि त्यामुळे झाडाला जेवढ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्य पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्य मिळत नाहीत। आता जर बघितलं तर अतिरिक्त पावसामुळे किंवा पाऊस न झाल्यामुळे आपल्या पिकामधची मुळी जी आहे ती मुळी ॲक्टिव्ह राहत नाही। आता ती मुळी ॲक्टिव्ह नाही म्हणजे तिथं आपल्याला मुळी ॲक्टिव्ह केली पाहिजे। कारण की जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओ मी हेच सांगत असते की झाड दोन प्रकारे अन्न बनवतं, एक म्हणजे पानाद्वारे आणि दुसरं म्हणजे मुळीद्वारे। मुळीद्वारे तो खालचं जे काही अन्नद्रव्य आहे मातीमधलं ते अपटेक करतं ते आणि पानांमधून प्रकाश संश्लेषण प्रक्रियामधून अन्नद्रव्य बनवलं जातं। आता अशा वेळेस काय होतं की आपलं झाड इथे काय ताणात गेल्यामुळं खालून होत नाहीये, इकडून पांढरी माशी जर आली तर वरतून काय होतं, सूर्यप्रकाश अनियमितता, ह्या सगळ्या गोष्टीमुळे अन्नद्रव्य बनवता येत नाही। मग अशा वेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम काय करायचे ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सिलिकॉन म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत
तर त्यांचा आपल्याला इथं वापर करायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या झाडाची जी वाढ आहे ती वाढ फार मोठ्या प्रमाणामध्ये होते, झाडाला ताकद मिळते, झाडाचे ब्रांचेस वाढतात, त्याच्यामुळे सेटिंग प्रॉपर होते. सेटिंग प्रॉपर झाली तर आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. आता उत्पादनामध्ये वाढ होणं हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण की प्रत्येक शेतकऱ्याचं अल्टिमेट आपलं एम हेच असतं की आपल्या उत्पादनामध्ये कमीत कमी 10 ते 15% तरी गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीमध्ये आपल्या वाढ झाली पाहिजे. त्याच्यासाठी जे मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक, बायोस्टिम्युलंट ज्याला आपण म्हणतो ते उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर सॉल्युबल पण आहेत. आपल्या पिकाची अवस्था बघून आपण इथं वॉटर सॉल्युबलचे ग्रेड इथं सिलेक्ट करायला पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं आपण, जर समजा आता पावसाळ्यामध्ये काय होतं, नत्राचं प्रमाण हवेतलं वाढलेलं असतं, त्यामुळं अतिरिक्त नत्र देऊ नका. अतिरिक्त नत्र दिल्यामुळं काय होतं, आपल्या झाडामध्ये कवळेपणा राहतो आणि कवळेपणा राहिला की रस शोषक कीड आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोग जे आहेत ते आपल्या पिकावरती अटॅक करतात. आता त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की मग तुम्हाला कुठलं न्यूट्रिएंट दिलं पाहिजे हे तुम्ही बघितलं पाहिजे. आता ज्या ठिकाणी तुमचा शेंडा फार मोठ्या प्रमाणामध्ये चालतोय तिथं नत्र देऊ नका. तिथं तुम्हाला काय करायचंय, आपलं झाड आपल्याला फक्त उंचीने नाही वाढवायचे, तो तब्येतीने पण वाढवायचे. तब्येतीने वाढवायचं म्हणजे काय, जास्तीत जास्त ब्रांचेस, जास्तीत जास्त फुटवे आले पाहिजेत. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जेवढे जास्त फुटवे आपल्या झाडाला लागतील तेवढं जास्त सेटिंग होणार आहे. त्यामुळे आपल्याला फुटवे म्हटलं की फॉस्फरसवरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचे, आपल्याला आपल्या शेतामध्ये फॉस्फरस वापरायचा आहे. त्याचबरोबर पोटॅशियमची पण मात्रा फार इम्पॉर्टंट असते. जर तुमच्या झाडाला जी प्रतिकारशक्ती वाढवायची, जर तुमच्या झाडाची हिरवेपणा वाढवायचा आहे, फोटोसिंथेसिस जास्त करायचे, त्यावेळेस पण आपल्याला पोटॅशियमची गरज असते. त्यामुळं अशा रानांमध्ये, अशा शेतांमध्ये जिथं तुमचा शेंडा चालतोय तर तिथं तुम्हाला फॉस्फरस आणि पोटॅशियमवरती भर द्या, तिथं नायट्रोजन, नत्र वापरू नका. आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या ग्रेड ठरवा. आता ग्रेडमध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेड मार्केटमध्ये आहेत. 19-19 आहेत, 12-61 आहे, 13-40-13 आहे, त्याच्यानंतर 0-52-34 आहे, 0-0-50 आहे. मग आपल्या झाडाची अवस्था, तिचं आत्ताची स्टेज बघायची आणि वॉटर सॉल्युबलची ग्रेड आपल्याला ठरवायची. फवारणीसाठी पण आपण वॉटर सॉल्युबल वापरू शकतो. वॉटर सॉल्युबल आणि त्याच्यामध्ये टॉनिक एकत्र करून आपल्याला फवारा घ्यायचा आहे. आता जर समजा तुमचं झाडाची जशी एज असेल, जशी स्टेज असेल, त्याच्यानुसार आपल्याला ह्या वॉटर सॉल्युबलचा वापर करायचा आहे. आता वॉटर सॉल्युबल जे आहे ते 2 ते 3 ग्रॅमपर्यंत जर तुम्ही वापरले तर तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतात. तुमच्या झाडाची अवस्था मग तो 15 दिवसापासून ते तुमचं 60 दिवसापर्यंत असू दे, काही फरक पडत नाही, तुम्हाला रिझल्ट्स खूप चांगले मिळतात. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते टॉनिक जे आहे ते तुम्ही 2 ml प्रति लिटर हे दोन्ही एकत्र करायचं आणि त्याचा फवारा घ्यायचा. त्याचबरोबर खाली मातीमधून, आता बघा जिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे तिथं आपण खालून ड्रेंचिंग करू शकणार नाहीयेत, पण झाडाला वापसा कंडिशन येणं पण फार महत्त्वाचं आहे. जर झाडाला वापसा कंडिशन नाही आली तर आपलं तिथं मुळकूज होऊन विल्टिंगचे खूप मोठे प्रमाणामध्ये आपल्याला चान्सेस आहेत. त्याच्यामुळं वापसा कंडिशन येण्यासाठी पाण्याचा निचरा करा. पाणी जेवढं तुम्ही काढून टाकताल तुमच्या शेतामधून तेवढे तुम्हाला रिझल्ट्स खूप चांगले मिळतील. आणि त्याच्यामधून मग तुम्हाला जे खालून आहे ते तुम्ही खालून जेव्हा तुम्ही वॉटर सॉल्युबल सोडताय तर त्याच्या वेळेस कुठल्याही एक तुम्ही जे काही टॉनिक आहे ते टॉनिक तुम्ही द्या, त्याचा तुम्हाला रिझल्ट्स खूप चांगले मिळतील. अतिशय सुंदर रिझल्ट आहेत ह्या सगळ्यांचे. किंवा त्याचबरोबर तुम्ही जर समजा तुम्ही ड्रिप नाही आहे तुमच्याकडे, तुम्ही फ्लडिंग आहे, पाट पाण्यातून पाणी देताय किंवा पाणी देत नाहीत, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की तुम्ही जे ग्रॅन्युअल्स आहेत ते ग्रॅन्युअल्स पण तुम्ही वापरू शकता. तुम्ही तुमच्या झाडांच्या मुळाला जर तुम्ही तुमचं ग्रॅन्युअल्स टाकले तरी तुम्हाला चालतील. किंवा डायरेक्टली तुम्ही काय करा की पंपामधून तुम्ही डायरेक्टली तुम्ही तिथं ड्रेंचिंग पण करू शकता झाडाच्या जवळ, तर तुम्हाला त्याचे पण रिझल्ट्स खूप चांगले मिळतील. ह्याच्यामुळे काय होईल, तुमच्या कापसामध्ये जी काही सेटिंग झाली पाहिजे, जे तुमच्या उत्पादनात वाढ झाली पाहिजे, फुलं जास्तीत जास्त लागली पाहिजेत, त्याच्यासाठी तुम्हाला ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या टॉनिकचा फायदा होईल. बायझोएम ग्रॅन्युअल्स आहेत, त्यानंतर तुमचं सिलिकॉन आहे. आणि टॉनिकमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्याकडे ॲम्बिशन आहे, बायोविटा आहे, बायोझाईम आहे, इसाबियन आहे, फॅन्टॅक प्लस आहेत,
असे वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. कुठल्याही टॉनिकचा तुम्ही वापर करू शकता. तुम्हाला रिझल्ट्स खूप चांगले मिळतील. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.